नमस्कार. मराठीतून वेब डिझायनिंग कोर्स या व्याख्यान सत्रातलं तिसरं व्याख्यान आपण सुरू करत आहोत. या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण HTML पहिलं वेब पेज हे कसं लिहायचं हे थोडक्यात बघितलं. आता या व्याख्यानामध्ये आणखी माहिती त्याची आपण घेणार आहोत. तर हे आहे HTML स्केलेटन. म्हणजे या स्केलेटनमध्ये ज्या गोष्टी सांगितल्या आहेत त्या कमीत कमी त्या गोष्टी तरी तिथे आवश्यक आहेत. तर हे स्केलेटन कुठेतरी तुम्ही कॉपी करून ठेवा आणि त्याप्रमाणे त्यात गोष्टी ॲड करत जायचं आहे आपल्याला. जसं वेब पेज डेव्हलप होईल तसं त्याच्यामध्ये आपण सुधारणा करत जाऊ, पण बेसिक गोष्टी या आवश्यक आहेत. आता हे स्केलेटन ब्राउझरमध्ये दिसतं कसं आहे आपण बघूयात. ब्राउझरमध्ये अशा प्रकारे दिसेल. HTML स्केलेटन पूर्ण जर बघितलं तर असं दिसेल. जे डावीकडे आहे हे. आता हे मध्ये कसं घ्यायचं हे बघणार आहोत आपण, पण सध्या स्केलेटन म्हणून अशा प्रकारे बघून ठेवा. आता ह्याच्यामध्ये काय आहे म्हणजे HTML कोड कसं लिहिलेलं आहे ते बघूयात. त्यात आपण पहिलं HTML जे केलं पेज तयार केलं तशाच प्रकारे आहे, फक्त काही गोष्टी ॲड केल्या आहेत आणि या गोष्टी कॉमन असणार आहेत आणि याच्यापेक्षा जास्त गोष्टी ॲड कराव्या लागतील तिथं. उदाहरणार्थ पहिल्यांदा डॉक टाईप HTML हे HTML5 हे दर्शवतं. नंतर HTML/HTML हा बाहेरचा मोठा ब्लॉक आहे. त्याच्यामध्ये हेड/हेड आणि बॉडी/बॉडी हे दोन ब्लॉक आहेत. हेड/हेडमध्ये टायटल/टायटल हा छोटासा ब्लॉक आहे ज्याचं नाव HTML स्केलेटन. आपण वेब पेज येतो ते इथं येतं HTML स्केलेटन ते नाव या ठिकाणी येतं. आता ह्याच्यामध्ये हेड/हेडमध्ये बऱ्याच गोष्टी ॲड केल्या आहेत. मागच्या वेळेला आपण बघितलं त्यावेळेस नुसतं टायटल होतं, पण त्यात आणखी गोष्टी ॲड कराव्या लागतात हे तुम्हाला मी सांगितलं. तर काय काय आपण ते बघूयात. त्याच्या आधी HTML ह्याच्यामध्ये आपण लँग्वेज इंग्लिश हे ॲड केलेलं आहे आणि आपण इंग्लिशमध्येच हे करणार आहोत. इतर लँग्वेजमध्ये पण एक वेब पेज तयार करता येतं, पण आपण इंग्लिशमध्ये करणार आहोत. त्यामुळे HTML हा या ठिकाणी टॅगचा तिथं लँग्वेज हे मेन्शन केलेलं आहे. EN म्हणजे इंग्लिश. आता हेड/हेडमध्ये बघूयात. टायटल तर आहेच आत्ता सांगितल्याप्रमाणे टायटल इथं येतं ते. आणि आपण कॅरेक्टर सेट कुठला वापरणार आहोत हे तिथं मेन्शन केलं पाहिजे, म्हणजे वेब पेज आपलं व्यवस्थित दिसेल. आता या ठिकाणी आपण UTF-8 हे वापरणार आहोत. तर त्याचं एक्सप्लेनेशन इथं लिहिलेलं आहे. हे लिहिण्याची आवश्यकता आहे असं नाही एक्सप्लेनेशनची, पण तुमच्यासाठी लिहिलं आहे. UTF-चा अर्थ आहे युनिकोड ट्रान्सफॉर्मेशन फॉर्मॅट, UTF. आता युनिकोड ही एक भाषा अशी आहे, युनिकोड कोड अशा तऱ्हेचा आहे की ज्याच्यामध्ये बहुतेक सर्व जगातल्या भाषा लिहिता येतात. अगदी संस्कृतपासून पार अरबी, पारसी वगैरे सगळ्या भाषा, उर्दू सगळ्या भाषा या लिहिता येतात. आता 8 म्हणजे 8 बीट या ठिकाणी वापरलेलं आहे. त्याला मेमरी प्रत्येकाला किती वापरली जाते हे तिथं लिहिलेलं आहे. UTF-16 पण असू शकतं, पण UTF-8 आपल्याला सफिशियंट आहे. त्यामुळे कॅरेक्टर सेट UTF-8 लिहा, म्हणजे जर मराठी काही त्यात असतील शब्द तर ते व्यवस्थित दिसतील. UTF-मध्ये मराठी पण त्या ठिकाणी अंतर्भूत आहे. आणि हे जे एक्सप्लेनेशन आहेत इटॅलिक्समध्ये तिरक्या ह्याच्यात ते लिहिलं नाही तरी चालेल, काही लिहायची गरज नाही त्याची. आता पुढचा मेटा टॅग हे हा मेटा टॅग होता. हा पुढचा मेटा टॅग म्हणजे माहिती काय त्यात आहेत. नेम, आता ह्याचं नेम आहे व्ह्यूपोर्ट, म्हणजे कुठे दिसणार आहे ब्राउझरमध्ये व्ह्यूपोर्ट
या पोर्टमध्ये दिसणार आहे. हा टेक्निकल भाग आहे. त्यात कंटेंट काय काय असणार आहेत, तर त्या कंटेंटची विड्थ जी आहे ती डिव्हाइस विड्थ, म्हणजे डिव्हाइस जर तुम्ही लॅपटॉप वापरला असेल तर लॅपटॉपची जी विड्थ असेल ती येईल. जर डेस्कटॉप वापरला असेल तर डेस्कटॉपचा जो स्क्रीन आहे ती विड्थ येईल. जर मोबाईल वापरला असेल तर मोबाईलची विड्थ येईल. टॅब असेल तर टॅबची. त्याप्रमाणे विड्थ ही डिव्हाइसची जी विड्थ आहे, डिव्हाइस कुठला आहे तो सिस्टीम शोधून काढेल आणि ती विड्थ ठेवेल. ते म्हणजे पूर्ण पेज आपल्याला या ठिकाणी दिसेल. दुसऱ्या अर्थाने तुम्ही मोबाईल वापरा किंवा टॅब वापरा किंवा लॅपटॉप वापरा, तुम्हाला पेज हे व्यवस्थित दिसणार आहे. आणि इनिशियल स्केल इज इक्वल टू 1 याचा अर्थ पूर्णपणे ते दिसणार आहे. त्याच्यात बदल आपण कसे करायचे ते बघू आपण. पण हे कंटेंट अशा पद्धतीने दिसणार आहे हे इथे डिक्लेअर केलेलं आहे. त्यामुळे हा आपण मेटा टॅग आवश्यक आहे. नंतर काही लिंक्स आपण इथे देतो. आता इथं लिंक आहे रिलेटिव्ह कुठला आहे आपल्याला, तर ती स्टाईल शीट आपण वापरणार आहोत. जो काही आत्ता नाही वापरत इथं, पण इथं या ठिकाणी आपण तो त्याचा रेफरन्स त्या ठिकाणी लिहायचा. HREF म्हणजे हायपरटेक्स्ट रेफरन्स. तो म्हणजे त्याची URL किंवा ते कुठे आहे, ती फाईल कुठे आहे ते सांगायचं. ती फाईल कदाचित एखाद्या सर्व्हरवर असेल किंवा आपल्याच या ठिकाणी कम्प्युटरमध्ये असेल, त्याचा उल्लेख इथं करणं आवश्यक आहे. म्हणजे त्या स्टाईलचा तिथनं वापर केला जाईल. तसंच स्क्रिप्ट कुठली वापरताय, म्हणजे जावा स्क्रिप्ट वगैरे आपण वापरणार आहोत, तर त्यावेळेला त्याचा सोर्स काय असेल स्क्रिप्टचा, तो सोर्स एखादी फाईल आपण वेगळी केली तरी चालू शकते. आणि त्या फाईल कुठे इथं त्या ठिकाणी तो सोर्स त्या ठिकाणी लिहिला पाहिजे स्क्रिप्टचा. अशा तऱ्हेने हेड हे कंप्लीट झालेलं आहे. या मिनिमम गोष्टी आवश्यक आहेत. ह्याच्यापेक्षाही जास्त गोष्टी असतील तर तुम्ही त्यात ॲड करू शकता, पण या मिनिमम गोष्टी आवश्यक आहेत. आता बॉडीमध्ये आपण काय करणार आहोत, मगाशी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी इमेज एक आहे, त्यामुळे इमेज कुठली वापरायची त्याचा उल्लेख केला पाहिजे. ती सुरुवातीला वापरतो आहोत आपण. त्यानंतर हेडिंग, नंतर 2 पॅरेग्राफ आहेत. तर त्या ठिकाणी इमेज आपण वापरतो आहोत. बॉडी तर सुरुवातीला इमेज वापरतो आहोत. तर इमेज टॅग IMG वापरलेला आहे. इमेज टॅग हा स्टार्टिंग आणि क्लोज इथं आहे, त्यामुळे क्लोजिंग टॅग वेगळा वापरायची इथं काही गरज नाही. त्याचा सोर्स काय, तर लोगो हा सोर्स आहे. लोगो म्हणजे हा कॉलेजचा लोगो मी वापरलेला आहे. मी इथं काम करतो म्हणून या ठिकाणी सोयीस्कर आहे म्हणून वापरलेला आहे. आणि या ठिकाणी म्हणजे अल्टरनेट नाव काय त्याचं, तर लोगो हे नाव आहे. .jpg लिहिलं तरी चालेल, नाही लिहिलं तरी चालेल. हे कशासाठी आपण लिहितो, तर हे ज्यावेळेस लिहितो इथं आपण ते दाखवणार आहे तुम्हाला. आत्ता इथं एडिट करता येत नाही, पण यात जर बदल केला म्हणजे हे नाव चुकलं किंवा हा सोर्स ही फाईल त्याला सापडली नाही, तर अल्ट हे जे ते तिथं दिसतं आपल्याला. जे आपल्या लक्षात येतं की ही फाईल त्याला सापडली नाही, जे चूक आपल्याला त्या ठिकाणी दुरुस्त करता येते. त्यानंतर ह्या लोगोची विड्थ आणि हाईट ओरिजिनल आहे ती 300 300 ती आता 200 म्हणजे जरा स्मॉल लहान केला मी. तर ती सेम ठेवले. पण मग ओरिजिनल जो ॲस्पेक्ट रेशो नेहमी मी म्हणतो ना, विड्थ आणि हाईट, तर ते सेम ठेवलेलं आहे. ते जर बदल केला तर सेम नसेल तर काय होतं हे पण मी तुम्हाला दाखवणार आहे. नंतर पहिलं हेडिंग आहे H1, दिस इज हेडिंग. हे हेडिंग आहे. हा पॅरेग्राफ आहे पहिला, दुसरा पॅरेग्राफ. बॉडी कंप्लीट केला. हा साधारणतः फॉर्मॅट स्केलेटन आहे. आणि जर तुम्हाला अशा तऱ्हेची दुसरी इमेज टाकायची असेल तर हेच तुम्ही कॉपी करा आणि लोगोचं हे चेंज करा, अल्ट चेंज करा. विड्थ हाईट काय असेल ते ओरिजिनल जो रेशो असेल तो रेशो त्याप्रमाणे टाका. आता हे आपल्याला ओरिजिनल ह्याच्यात कसं दिसेल हे बघायचं आहे आपल्याला. आता तर त्या ठिकाणी मी HTML स्केलेटन फाईल ओपन करतो. त्यासाठी डेस्कटॉपवर मला यावं लागेल. आता हे सगळे फाईल्स इथं आहेत एक्झाम्पल्समध्ये. आता HTML स्केलेटन त्या ठिकाणी ओपन करतो मी. HTML स्केलेटन ही फाईल ओपन करतो, किंवा ती मगाशी इथं ओपन केलेलीच आहे.
ही फाईल ओपन केलेलीच आहे इथं, पण तिथं ती आता कोड त्याचं बघण्यासाठी ते टेक्स्ट फाईल ओपन करतो, राईट क्लिक करतो आणि एडिट विथ नोटपॅड किंवा ओपन विथ नोटपॅड या दोन्हीपैकी कुठेही क्लिक केलं तरी चालतं. तर एडिट विथ नोटपॅड मी क्लिक करतो. तर हे नोटपॅड या ठिकाणी आपल्याला उपलब्ध आहे आणि साईड बाय साईड आपण आउटपुट पण त्याचं आउटपुट काय ते बघूयात. आता एक एक काय काय गोष्टी आहेत त्या बघूयात. विशेषतः इमेजबद्दल मी आत्ता मुद्दाम तुम्हाला सांगणार आहे. आत्ताच मी तुम्हाला सांगितलं होतं की इमेज सोर्स logo.jpg आहे. ती फाईल त्याच डिरेक्टरीमध्ये फोल्डरमध्ये अवेलेबल पाहिजे, नाहीतर हे दिसणार नाही. उदाहरणार्थ आत्ता लोगो ही जी फाईल आहे बघा, तर लोगो हे पहा लोगो इथं आणि लोगो आहे 300 बाय 300 म्हणजे त्याची विड्थ डायमेन्शन्स विड्थ आधी देतात आणि हाईट नंतर. तर ती एन JPG फाईल आहे म्हणजे logo.jpg आपल्याला लिहावं लागेल. ते लिहिलं आहे पण 300 न लिहिता थोडा साईज मी जरा कमी केला, तो साईज आहे. हे त्याचं नाव आहे, ते त्याच डिरेक्टरीत पाहिजे बा. या डिरेक्टरीत जे ठेवलेले आहेत जी फाईल आहे त्याच डिरेक्टरीत ते पाहिजे. आता याच डिरेक्टरीत ती HTML स्केलेटन आहे, याच डिरेक्टरीत HTML5 एक्झाम्पल्स याच डिरेक्टरीची फाईल पाहिजे. तर ती आता फाईल इथं बघूयात आपण. ही फाईल ती लोगोची ती आपण मेन्शन केलेली आहे. त्या जर नसेल तर डिरेक्टरी कुठली इथं सांगायला पाहिजे, ते पुढे मी सांगतो तुम्हाला. ते इमेज फोल्डरमध्ये पण तुम्हाला वेगळी ठेवता येते, पण त्याचा रेफरन्स इथं द्यावा लागेल तुम्हाला, ते आपण बघणार आहोत पुढे. आत्ता इथे याच डिरेक्टरीत म्हणून डायरेक्टली नाव लिहिलेलं आहे. आता अल्टचा फायदा कसा होतो बघा. आपलं इथं काहीतरी चुकलं समजा लिहिताना, समजा चुकून मी JPG आहे .jpg हे चुकून लिहिलंच नाही मी, एक्सटेन्शन JPG फाईल जे आहे ते लिहिलं नाही. आता मी हे सेव्ह करतो आणि आता हे मी इथं क्लिक करतो, रिफ्रेश करतो, काय होईल बघा. हे पहा लोगो इथं आलं. लोगो म्हणजे जर ती फाईल त्याला सापडली नाही सिस्टीमला तर तो अल्टचा उपयोग करून तिथं लिहितो लोगो. मग आपल्या लक्षात येईल चूक काय. इथं चूक तशी डायरेक्ट दाखवत नाही हां, पण ह्याच्यावरनं आपल्याला अप्रत्यक्षपणे समजतं की लोगो कुठे आहे. मग लोगोकडे आपण जायचं. त्या लोगोमध्ये लोगो, अरे इथं काय राहिलं आहे, लोगो राहिलं आहे. मग याच्यामध्ये ही चूक दुरुस्त करायची. आत्ता इथं मी अंडू करतो म्हणजे पटकन दुरुस्त होईल. हे पहा लोगो पटकन आलं त्या ठिकाणी. अंडू केल्यावर सेव्ह करतो आणि आता इथं बघा पुन्हा रिफ्रेश केल्यावर ही इमेज दिसायला लागेल. ओके, त्यामुळे हे अत्यंत महत्त्वाचं आहे. अल्ट म्हणजे अल्टरनेट नाव लिहिण्याचा आळस करू नका आणि ते त्याच्याशी संबंधितच नाव लिहा. ओके, त्यामुळे तुम्हाला चूक लगेच समजेल. आता पुढे विड्थ आणि हाईट. आता मी थोडीशी हाईट आणि विड्थ कमी केलेली आहे. ओरिजिनल ठेवली तरी आपल्याला चालू शकेल. ओरिजिनल ठेवली समजा 300 मी ठेवली ओरिजिनल, चालू शकेल, काही प्रॉब्लेम नाही. सेव्ह केलं मी. आता मी इथं रिफ्रेश करतोय. हे बघा थोडा मोठा झाला 300. ओके, तर या ठिकाणी साईज वाढलेला आहे. पण जर हा ॲस्पेक्ट रेशो आत्ता सध्या विड्थ आणि हाईट सेम आहे, पण नेहमी अशीच असेल असं नाही, त्यात फरक असू शकेल. ओरिजिनल तो ओरिजिनल ॲस्पेक्ट रेशो कायम राहायला पाहिजे. समजा मी चुकून 300च्या ऐवजी इथे मी 200 लिहिलं आहे, तर ॲस्पेक्ट रेशो कसा बदलतो बघा. सेव्ह केलं मी आणि या ठिकाणी रिफ्रेश करतो. मी विड्थ त्याची कमी केली आहे बघा. असं काहीतरी विचित्र त्या ठिकाणी दिसतं. आता हे हा लोगो आहे आपल्या लोगो सर्कलमध्ये पटकन लक्षात येतं आपल्या की अशा प्रकारे काहीतरी विचित्र हे झाले ना. असंच जर तुम्ही डायरेक्टली पब्लिश केलं ना तर त्याचं बॅड इम्प्रेशन होतं की याला सर्कल हे सर्कल दिसत नाही, की एवढी ॲस्पेक्ट रेशोची गोष्ट याला माहीत नाही या डेव्हलपरला, असा अर्थ आहे. द पुअर त्या ठिकाणी वेब पेज असं होईल. त्यामुळे असं करू नका. या ठिकाणी ॲस्पेक्ट रेशो कायम आहे तोच ठेवा. किंवा उलटं केलं समजा तुम्ही, इथं हा 300 आहे आणि हा 200 केला समजा,
तरी कसा फरक येईल बघा. सेव्ह करतो, आता रिफ्रेश करतो. हे पहा, अशा तऱ्हेने विड्थ त्याची वाढलेली आहे 300 आणि हाईट 200, हाईट तीच राहिलेली आहे. त्यामुळे ॲस्पेक्ट रेशो जो आहे तो ओरिजिनल आहे तोच ठेवा. आता मी अंडू करतो. ही फॅसिलिटी चांगली आहे बघा. इथं एकदा अंडू केलं 300, इथं 300 आलं. सेव्ह करतो आणि इथं हा ओरिजिनल सर्कल ॲस्पेक्ट रेशो हा व्यवस्थित आला. तर इमेजेस अपलोड करताना ॲस्पेक्ट रेशोकडे लक्ष द्या. ह्याच्यासाठी मी तुम्हाला एक युक्ती सांगणार आहे पुढच्या वेळेला, की ती युक्ती वापरला कधीही तुमचा ॲस्पेक्ट रेशो बदलणार नाही. तर ती युक्ती मी तुम्हाला सांगतो. आत्ता थोडक्यात सांगून टाकतो. जर ॲस्पेक्ट रेशो अजिबात बदलायचा नाही असं तुम्हाला जर वाटत असेल तर त्या ठिकाणी विड्थ फक्त द्या, हाईट अजिबात देऊ नका. फक्त विड्थच द्या, हाईट द्यायचीच नाही. आता मी इथं हाईट काढून टाकतो बघा. सेव्ह करतो आणि या ठिकाणी रिफ्रेश करतो. यात काहीही फरक पडत नाही. आता विड्थ मी 200 ठेवतो. सेव्ह करतो, रिफ्रेश करतो. साईज कमी झाला. ॲस्पेक्ट रेशो अजिबात बदलत नाही, कारण तुम्ही ज्यावेळेस विड्थ ठेवता त्यावेळेस हाईट ओरिजिनलच घेतली जाते. त्या रेशोची आपोआप तो रेशो तो घेतला जातो. त्यामुळे ओरिजिनल म्हणजे ती 300 असेल तर विड्थ 200 केली की हाईट पण 200 आपोआप होते. त्यामुळे फक्त विड्थच द्या. ज्यावेळी इमेज तुम्ही हे कराल त्यावेळी विड्थ द्या, म्हणजे ॲस्पेक्ट रेशो बदलण्याचं काही त्या ठिकाणी प्रॉब्लेम नाही. आणखी सांगून ठेवतो एक, हा ॲस्पेक्ट रेशो पर्सेंटेजमध्ये पण लिहिता येतो. समजा मी ॲस्पेक्ट रेशो 50% लिहिलं. ओके, 50% पर्सेंटचे खूप 50% पर्सेंटेजमध्ये पण लिहिता येतं. नुसतं लिहिलं तर ते पिक्सेलमध्ये आहे, पण पर्सेंटेजमध्ये पण लिहिता येतं इथं. आता या ठिकाणी सेव्ह केलेलं आहे. सेव्ह आणि या ठिकाणी रिफ्रेश करा. काय होतं आहे बघा. हे पहा, ओरिजिनल 300 जे आहे त्याचा निम्मा म्हणजे हा कशाचा, तर हेच ओरिजिनल विड्थ आहे पेजची, ह्याच्या निम्मा हाफ बरोबर आलं आहे ना. ओरिजिनल जी विड्थ आहे पेजची त्याच्या हाफ. आता तर पेज आपण पूर्ण जर केलं तर हे बघा, ओरिजिनल विड्थ आहे त्याच्या हाफ. ओके, मगाशी असं होत नव्हतं. पर्सेंटेज दिल्यावर हे पर्सेंटेज ओरिजिनल जो डिस्प्ले पेजचा दिसणार आहे त्याच्या पर्सेंटेज आहे. लक्षात येतं आहे ना. आता मी या ठिकाणी पर्सेंटेज 10 देतो. काय होईल बघा, 10. सेव्ह करा, रिफ्रेश करा. लहान झाला 10%. कशाच्या 10%? ही जी विड्थ आहे इथून इथपर्यंत त्या विड्थच्या 10%. म्हणजे मी ज्यावेळेस पेज या ठिकाणी मॅक्झिमाइज करेन त्यावेळेला हे पण वाढेल 10%. 1 2 3 4 5 असे 10 भाग पडले आणि एका भागात ती इमेज आलेली आहे, म्हणजे 10%. तर पर्सेंटेज काही काही वेळा लिहिणं चांगलं पडतं या ठिकाणी. त्यावेळेला त्याचा जो साईज आहे तो कायम राहतो. तुम्ही लहान करा इथं या ठिकाणी किंवा मोठी करा, तो ह्याच्या साईजप्रमाणे बदलतो. 50% हा कायम राहतो ओरिजिनल पेजच्या साहाय्याने. पेजची विड्थ जशी जशी बदलेल त्याप्रमाणे ते बदलेल त्या ठिकाणी. ओके, ठीक आहे. पहिल्यासारखं करतो मी, अंडू करतो. विड्थ हाईट आपल्याला पाहिजे. सेव्ह करतो, रिफ्रेश करतो. ओके, आहे तसं आपण या ठिकाणी ठेवलं. पुढे आहे दिस इज हेडिंग आहे. ओके, दिस इज पॅरेग्राफ या ठिकाणी आलेले आहेत. ह्याचे पण फॉन्ट्स आपल्याला H1 H2 साईज बदलता येते, पण असे पॅरेग्राफ आणि आपण हेडिंग लिहितो. आता ह्याच्यामध्ये आपल्याला हे मध्ये पाहिजे तर ते सेंटरला कसं आणता येईल हे आपण पुढच्या वेळेला बघूयात. आत्ता इथं या ठिकाणी थांबून पुढे जाऊयात आपण.
ठीक आहे. या स्केलेटनबद्दल बघितलं आणि हे स्केलेटन असंच्या असं कॉपी करा तुम्ही आणि ते कुठतरी तुम्ही स्केलेटन म्हणून प्रिझर्व करा आणि ज्यावेळेस नवीन वेब पेज तुमच्या वेबसाईटसाठी लिहायचं आहे HTML5 हां, त्यावेळेला हे स्केलेटन घ्या, त्याच्यामध्ये ज्या गोष्टी ॲड करायच्या आहेत त्या करा. नेक्स्ट, हे स्केलेटन आहे. हे कॉपी करून या ठिकाणी ठेवा. skeleton.html म्हणून फाईल ती जपून ठेवा. आता इमेजबद्दल आपण बघूयात. मगाशी तुम्हाला मी म्हटलं होतं की सेंटरला आणायची इमेज. तर इमेज सेंटरला आणायची तर कशी आणायची, तर इथं बघू शकतो आपण इमेज सेंटर या ठिकाणी लिंक दिलेली आहे. क्लिक करतो इथं, ही सेंटरला आली इमेज. ओके. आणि या ठिकाणी या इमेजचे कोड लिहिताना त्या ठिकाणी स्टाईल जे आहे ना, स्टाईल, तर ह्याच्यामध्ये आपण एक प्रकारचं कोड लिहिलेलं आहे. तर इमेज कशी पाहिजे, तर इमेज डिस्प्ले एक ब्लॉक म्हणून डिस्प्ले कर आणि मार्जिन लेफ्ट ऑटो आणि मार्जिन राईट ऑटो असं ज्यावेळेस म्हणेल त्यावेळेस लेफ्टला आणि राईटला दोन्हीकडे समान त्या ठिकाणी मार्जिन ठेवलं जाईल, म्हणजेच हा डिस्प्ले या ब्लॉकमध्ये तो त्या ठिकाणी सेंटरला येईल. आता मगाप्रमाणेच आपण ह्याचं कोड बघूयात, म्हणजे त्यात बदल केल्यावर कसं होतं ते कळेल आपल्याला. आपण जाऊयात इथं आणि इमेज सेंटर आपल्याला बघायचं आहे. तर इमेज सेंटर त्याचं एडिट विथ नोटपॅड बघूयात. ठीक आहे, हे बघा हे सेंटरला आलेलं. आता या ठिकाणी हा चौकोन कुठला आला, ब्लॅक बॉर्डर. तर इथे बॉर्डर आपण इमेजला इथं दिलेली आहे बॉर्डरवर. हे मॅक्झिमाइज करतो. हे इमेज आहे, लोगो हे सगळं सेम आहे, 300 सेम आहे. इथं स्टाईल एक जास्त टाकलेली आहे, इक्वल टू बॉर्डर 5 पिक्सेल सॉलिड ब्लॅक, ही त्या ठिकाणी बॉर्डर आलेली आहे. ही बॉर्डर जर नको असेल तुम्हाला तर ते लिहिलं नाही तरी चालतं. आत्ता मी फक्त यातला आर काढतो, म्हणजे ते नाही असं गृहीत धरतो. तो सेव्ह करतो. ती बॉर्डर काय होती बघा, निघून जाते बॉर्डर. ओके. म्हणजे लिहिताना तुमचं काही चुकलं तर तो चूक दाखवत नाही, पण ते बॉर्डरमधला आर राहिला आहे त्यामुळे बॉर्डर नाही दाखवली त्याने. मग ओरिजिनल पुन्हा मी करतो इथं, अनडू केलं आहे, आर आला इथं, सेव्ह करतो आणि बॉर्डर आता पुन्हा यायला पाहिजे. बॉर्डर आली. आता तुम्हाला ह्याच्यापेक्षा जर विड्थ जास्त पाहिजे असेल तर विड्थ किती ठेवलेली आहे इथं, सॉलिड 5 पिक्सेल ठेवलेली आहे. 5 पिक्सेल म्हणजे एवढी विड्थ आहे. समजा तुम्ही 50 पिक्सेल केली, एक दाखवण्यासाठी, एवढं कोणी करत नाही. सेव्ह करतो आणि आता रिफ्रेश करतो. हे बघा, हे या ठिकाणी हे 50 आहे पिक्सेल विड्थ.
त्या ठिकाणी रिफ्रेश करतो तरी तो इफेक्ट, म्हणजे ही जी कोड लँग्वेज आहे एक प्रकारची CSS लँग्वेज आहे ती, तर ती परफेक्ट त्या पद्धतीनंच पाहिजे. हे अंडू करतो म्हणजे पुन्हा सेमीकोलन येईल या ठिकाणी. सेव्ह करतो आणि सेव्ह केल्यावर इथं डॉट जातो, लक्षात घ्या, तिथं बारीक लक्ष ठेवा. सेव्ह करतो ज्यावेळेस मी म्हणतो त्यावेळेस इथं स्टार येतो ना. ओके, हे काढलं ना, हे पण इथं स्टार आला म्हणजे हे सेव्ह केलेलं नाही याचा अर्थ. ओके, मी अंडू करतो. ओके, आता सेव्ह झालं, स्टार नाही आहे इथे. अंडू केलं म्हणजे सेव्ह झालेलं आहे, सेंटरला आलेलं. त्यामुळे हे बारकाईने बघा. तसंच इथं पण चूक झाली, समजा ऑटोचा ओ राहिला तुमचा, सेव्ह केलं आहे बा, हा स्टार आहे, स्टार जाईल. मी इथं कीबोर्डवरनं सेव्ह केलेलं आहे, इथं सेव्ह झाले, स्टार गेलेलं आहे. हे पहा, हे लेफ्टला आलं या ठिकाणी, तर त्याचा इफेक्ट तो येत नाही. तसंच राईटला पण होतं. म्हणजे दुसऱ्या ह्याच्यात तुम्हाला लेफ्टला पाहिजे तर अशा प्रकारे लेफ्ट करू शकता. इथं अंडू करतो मी आणि हा खालचा ओ काढतो राईटचा, सेव्ह करतो. आता इमेज कुठे जाते बघा, रिफ्रेश, राईटला गेली. ओके, राईटला इमेज आली म्हणजे मार्जिन राईट आलं. त्या ठिकाणी काही त्यांनी जागा ठेवली नाही आहे, इथं मार्जिन ठेवलेलं नाही. मार्जिन इथं 0, ऑटो खोडून टाकलं आहे. त्यामुळे इकडं बारकाईने लक्ष द्या. ही लँग्वेज जी आहे ती लँग्वेज, त्याचे कोड स्टेटमेंट हे त्या पद्धतीनंच तुम्हाला लिहायला पाहिजे. त्यात थोडी जरी चूक झाली तरी तो इफेक्ट तुम्हाला दिसणार नाही. ओके, सेव्ह करायचं राहिलं बघा, सेव्ह करतो, याला सेंटरला. आता ह्याच्यामध्ये हे जे शिकणं प्रत्येकाचं, आता पुष्कळ आहेत ना, शेकडो असले टॅग्स आहेत. आता हा इमेज टॅग आहे, अनेक H1 H2 P1 P2 सगळे टॅग आहेत. प्रत्येकाची लँग्वेज कुठे लक्षात ठेवणार ना तुम्ही. तर त्यासाठी काय करायचं, तर W3.CSS हे उत्तम टूल आपल्याकडे आहे, लक्षात ठेवा. आत्ता त्याची इंट्रोडक्शन करतो तुम्ही. आत्ता HTML हे जे आपण घेतो ते सत्र HTMLचं, फक्त HTML लँग्वेज आणि त्याचे स्टेटमेंट्स कशी लिहितात त्याच्यासाठी बघायचं आहे. पण हे जे CSS लिहायचं आहे आपल्याला ते इतकं अवघड असणार आणि ते अतिशय सोपं केलेलं आहे. आणि W3.CS पुढचे 2 जे सत्र आहेत आपले, तर ती सत्र पूर्णपणे ती फाईलच, एक फाईलच त्यांनी तयार केली. अशा तऱ्हेचे कोड लिहून W3.CSS एक फाईलच तयार केलेली आहे. त्या फाईलमधचा रेफरन्स आपल्याला फक्त द्यायचा आहे. त्यामुळे इतकं ते अवघड असणार नाही. त्यामुळे याची काळजी करू नका तुम्ही, ते तुम्हाला अतिशय सोपं जाईल. आणि माझा हा कोर्स काढण्याचा उद्देशच हाच आहे की W3.CSS हे इतकं सोपं टूल आपल्याकडे उपलब्ध आहे, प्लॅटफॉर्म उपलब्ध आहे, तर त्याचा सर्वांनी उपयोग करावा आणि अतिशय सोप्या पद्धतीने आणि इफेक्टिव्ह ज्याला म्हणता येईल, हे इतकं बारकाईने लक्षात न ठेवता अतिशय सोप्या पद्धतीने W3 सेंटर असं लिहिलं की हे सगळं लिहावं लागत नाही बघा, इतकं सोपं आहे ते. तर ते आपण शिकणार आहोत. HTMLची व्याख्यानं झाल्यानंतर, व्हिडिओ झाल्यानंतर 2 व्हिडिओ मी खास करणार आहे. त्यासाठी लक्षात ठेवा, आत्ताच W3.CSS या फाईलमध्ये अशा प्रकारची शेकडो त्या ठिकाणी कोड त्या ठिकाणी लिहिलेले आहेत आणि त्याचा रेफरन्स देऊन आपल्याला पाहिजे तो इफेक्ट मिळवता येतो. इतकी अवघड भाषा शिकण्याचं काही एक कारण नाही. आणि एक कारण त्याचं असं आहे की ही अवघड भाषा आणखी अवघड पुढे याच्यामुळे होती, CSSच्या कोडमुळे. त्यामुळे फारसे लोक ह्याच्याकडे वळत नाहीत. पण तसं काही नाही, आपण हे अतिशय सोपं केलेलं आहे. आणि त्यासाठीच मी ही या ठिकाणी हा जो कोर्स आहे वेबसाईट डिझायनिंगचा कोर्स तो चालू केलेला आहे की तुम्हाला सगळ्यांना W3.CSS याचा वापर कसा इफेक्टिव्हली करायचा आणि थोडक्या श्रमामध्ये चुका न करता कशी वेबसाईट तयार करायची. ओके, ठीक आहे. आता आपण पुन्हा पहिल्या ठिकाणी जाऊयात. तर आत्तापुरतं हे लक्षात ठेवा की अशा तऱ्हेने ते स्टाईल लिहिल्यानंतर सेंटरला आणता येतं.
आता महत्त्वाचं आपण बघलो ऑडिओ आणि व्हिडिओ त्या ठिकाणी कसे त्यात टाकायचे आपल्या वेबसाईटमध्ये. तर आधी ऑडिओ कसा टाकायचा ते बघूयात. तर ऑडिओमध्ये कोड लिहायचं काय असेल ते, त्यात सोर्स लिहायचा, ट्रॅक वगैरे काय असेल ते ऑडिओ व्हिडिओ लिहायचं. व्हिडिओ असेल तर व्हिडिओ लिहायचं. बघूयात आपण पुढे. हे बघा, हे ऑडिओ आहे. ऑडिओ लिहिल्यानंतर ऑटो प्ले आहे, कंट्रोल्स आहे, लूप आहे, म्युटेड आहे, प्रीलोड आहे, सोर्स आहे. तर हे ऑडिओमध्ये आपल्याला त्याची माहिती लिहायला पाहिजे आवश्यक ती. नुसतं कंट्रोल्स लिहिलं तरी चालतं, तेवढ्यावर भागतं. हे सगळं लिहिण्याची काय आवश्यकता नाही. ते बघूयात आपण. हे बघा ऑडिओ, हा ऑडिओ या ठिकाणी आहे. आता हे ऑडिओमध्ये हा जो कंट्रोल आहे, कंट्रोलचा उल्लेख केला आहे आपण. कंट्रोलमध्ये काय काय येतं बघा. प्ले तुम्हाला माहिती आहे, या ठिकाणी ही खूण प्लेची आहे. प्ले झाल्यावर या त्या ठिकाणी प्रोग्रेस बार पुढे पुढे जातो. आता 0.00 ते 0.19 म्हणजे साधारणतः 19 सेकंदाचा 19 सेकंदाचा व्हिडिओ आहे. आणि या ठिकाणी तुम्हाला स्पीकर हा मॅक्झिमम ठेवलेला आहे. कमी जास्त करता येतं, तुम्हाला वाढवता येतं, कमी जास्त करता येतं. ओके. आता इथं मी प्ले करतो आणि हे थोडी सागर निळाईमधला काही भाग घेतलेला आहे ऑडिओचा एडिट करून. आता प्ले करतो. हे पण थोडी सागर निळा, थोडी शंखनी शिंपले, कधी चांदणे टिपूर तुझ्या डोळ्यात वाचले. ओके, अशा प्रकारचा. तर हा आपण व्हिडिओ या ठिकाणी आपल्या पेजमध्ये टाकलेला आहे. आणि याच्यामध्ये कुठलं पेज तयार केलेलं आहे, तर हे पेज आपण audio.html आहे. खालच्या बाजूला लिहिलं audio.html शेवटी लिहिलं आहे. तर ती फाईल आपण बघूयात कशी लिहिलेली आहे. अतिशय सोपी आहे लिहायला फाईल. ऑडिओ टाकायला फार सोपं आहे. या ठिकाणी आपण डेस्कटॉपला जाऊयात. आता ती फाईल कुठे आहे, तर ऑडिओ फाईल इथं असली पाहिजे ती, त्याचा रेफरन्स आपण दिलेला आहे. ही ऑडिओ फाईल आहे, ऑडिओ फाईल HTML audio.html. आणि ऑडिओचा या ठिकाणी हा ऑडिओ आहे. ओके, 479 KB. इथनं पण प्ले होऊ शकतो तो. ठीक आहे. हा .dat आहे, दुसरी फाईल आहे ती ऑडिओची. ही फाईल आपली निराळी आहे. ओके, इथं आहे ऑडिओ. आता हा ऑडिओ मी राईट क्लिक करतो आणि नोटपॅडने ओपन करतो. हे बघा, आहे. आता मी संपूर्ण ते जे मगाशी दाखवलं होतं ना स्केलेटन, त्यातल्या सगळ्या काही इथं लिहिलेलं नाही मी, पण ज्यावेळेस तुम्ही वेब पेज तयार कराल त्यावेळेस ते आहे असं गृहीत धरलेलं आहे. मुख्य भाग तेवढा दाखवला आहे बॉडीचा. ओके, हेड वगैरे काही टाकलेलं नाही. त्या बॉडीमध्ये बॅकग्राऊंड स्टाईल ही टाकलेली आहे इथं. आता यात हे जे आहे ते हेक्स दिलेलं आहे. हा जो कलर दिला आहे ना, हा हेक्स आहे. आता समजा मी हा बदलला, डीच्या ऐवजी ए टाकला, तर निराळा कलर येईल इथं. आता याचे सगळेच तुम्हाला मी सांगतो. इथं सेव्ह करतो. हा बॅकग्राऊंड कलर बदलेला. हे पहा, थोडासा डार्क झाला. आता इथं पण मी समजा ए टाकला, सेव्ह करतो. प्ले करतो. हे पहा, कलर बदलला. इथं पण दुसरा टाकतो, डी टाकतो.
सेव्ह करतो. हा कलर बदलला. किंवा आता हा संपूर्ण आहे, FFF टाकतो. 000 000 FF 0000 सेव्ह करतो. कलर बघा कसा बदलतो. रेड आला. पहिले 2 FF टाकले ना की हा कलर येतो. हे हेक्स आहे. आता हेक्स बद्दल थोडी माहिती पाहिजे. आता इथे 00 देतो. इथे FF देतो. मधला FF टाकला आहे. RGB असं आहे ते मधला. आता RG म्हणजे ग्रीन. R पहिला रेड आला. पहिले FF टाकला की RGB. नंतर हा जर FF टाकला शेवटचा, सेव्ह करतो. ब्ल्यू येईल. ब्लू कलर शेवटचा ब्लू. तर हा कलर तुम्हाला पाहिजे तसा हेक्सनी पण बदलता येतो आणि ह्याच्यात असंख्य त्या ठिकाणी परम्युटेशन कॉम्बिनेशन आहे. म्हणजे थिरॉटिकली अक्षरशः हजारो कलर्स त्या ठिकाणी कॉम्बिनेशन करून तुम्हाला हे करता येतील. ओके. नंतर ऑडिओ कुठला आहे तो लिहिलेलं इथं आहे, ते इथं आलेलं आहे. आणि ऑडिओ कंट्रोल्स, आता कंट्रोल्स ऑटो प्ले टाकला त्या ठिकाणी, तर त्या ठिकाणी आपोआप पुढचा जो भाग आहे ऑटो प्लेचा तो होऊ शकतो. पण मी इथे लूप टाकतो. समजा लूपचा अर्थ माहिती आहे तुम्हाला. तुम्ही ज्यावेळेस रील्स बघता मोबाईलला त्यावेळेस बहुतेक ठिकाणी लूप टाकले असते. पुन्हा ते रील दाखवलं जातं. हे सेव्ह केलेलं आहे. आता मी रिफ्रेश करतो. आता लूप म्हटल्यानंतर त्या ठिकाणी पुन्हा ऑटोमॅटिक चालू झालं पाहिजे. आपण स्टॉप करेपर्यंत पुन्हा चालू राहील ते लूप. हे बघा पुन्हा चालू झालं लूप. कधी चांदणे टिपूर तुझ्या डोळ्यात वाचले. हे बघा हे चालू राहील आपण थांबवेपर्यंत. इथे स्टॉप करू. तर हे कंट्रोल्स आहेत सगळे आणि ते लूप त्या ठिकाणी टाकलेले. आता हे मी लूप काढून टाकतो. सेव्ह करतो. आता पुन्हा आपोआप चालू होणार नाही झालं. कधी चांदणे टिपूर तुझ्या डोळ्यात वाचले. हे स्टॉप झालं आता कारण आपण त्यातला लूप आहे ते काढून टाकलं. ठीक आहे. मला वाटतं 35 मिनटं होऊन गेलेली आहेत. आज आपण थांबूयात. पुढच्या वेळेला व्हिडिओ कसा ते टाकायचा बघूया. ह्याचा सोर्स आहे वादळवाट हा सोर्स आहे. आणि हा वादळवाट हा सोर्स तुम्हाला सांगितल्याप्रमाणे त्या डिरेक्टरीत पाहिजे. हे पाहिजे वादळवाट सोर्स आहे. वादळवाट 18 सेकंदाचा आहे. इथं क्लिक केलं तरी तुम्हाला हे ऐकता येईल सोर्स काय आहे ते. इथं कंट्रोल इथं आहे. मीडिया प्लेयर आहे. थोडी शंखनी शिंपले कधी चांदणे टिपूर तुझ्या डोळ्यात वाचले. म्हणजे टेस्ट करून घ्या आणि नंतर त्याचा रेफरन्स द्या. हां ओके. आज आपण थांबूयात आणि पुढच्या वेळेला व्हिडिओ कसा टाकायचा. व्हिडिओ पण अशाच पद्धतीने टाकायचा. अगदी सोपी पद्धत आहे.
ऑडिओच्या ऐवजी व्हिडिओ फाईल त्या ठिकाणी टाकायची. ठीक आहे, आज आपण थांबूयात.